पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या त्रासाला कंटाळून 22 वर्षीय विवाहित मुलीने आत्महत्या केल्याच्या घटनेनं पूर्ण सोलापूर हादरलं आहे। मोहा तालुक्यातील चिंचोली काटी येथील आशाराणी भोसले हिने आपल्या 3 वर्षाच्या मुलीला पोरकं करत गळफास घेऊन जीवन संपवलं की तिचाही छळ करून तिची हत्या करण्यात आली। आणि काय आहे ही पूर्ण स्टोरी हेच आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत। नागराज डोणे यांची मोठी मुलगी उषा राणी हिचा विवाह मोहा तालुक्यातील चिंचोली काटी येथे राहणाऱ्या ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी 2019 साली झाला। मोठ्या बहिणीच्या लग्नात आशा राणीची ओळख नवरदेवाच्या भावासोबत झाली। त्यावेळी आशा राणी आणि ज्ञानेश्वर यांचा धाकटा भाऊ पवन भोसले यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले। दोघेही फोनवर बोलायला लागले। आशा राणी आपल्या मावशीच्या घरी मुंबईला गेल्यानंतर मावशीच्याच मोबाईलवर 2-3 तास पवन सोबत फोनवर गप्पा मारत पवनने आपल्या वहिनीच्या बहिणीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि लग्नाची मागणी घातली। तू जर माझ्यासोबत लग्न करणार नसशील तर मी रेल्वे खाली जाऊन जीव देईल, तिला म्हणू लागला। आता मात्र आशा राणीकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता, कारण घरचे त्यांचे लग्न करायला तयार नव्हते। पवन तिला पळून जाऊन आपण लग्न करून घेऊ म्हणत होता। तो जीव देतो की काय या भीतीने आशा राणीने आपल्या घरच्यांचा विचार केला नाही आणि पळून जाऊन त्याच्यासोबत लग्न करून घेतलं। इकडे आई वडील मुलीच्या चिंतेत होते। मोठी मुलगी सासरी नांदत होती आणि धाकल्या मुलीने तिच्याच दिरासोबत पळून जाऊन लग्न करून घेतलं होतं। आशा राणीच्या आई वडिलांनी जर काही गोंधळ घातला तर ते आपल्या मोठ्या मुलीला नांदवणार नाही तशी भीती त्यांना होती, म्हणून ते शांत राहिले आणि आपल्या मुलीला सुखात ठेवा म्हणून त्यांनी त्यांचं लग्न स्वीकार केलं। लग्नाचे काही महिने सुखाने गेले, परंतु हळूहळू पवनने बायको आशा राणीला त्रास द्यायला सुरुवात केली। आशा राणीची मोठी बहीण देखील त्याच घरात होती। तिलाही त्रास द्यायचं काम सासू सासऱ्यांचं सुरू होतं, म्हणून तिचा नवरा आणि ती यांच्यापासून विभक्त राहत होते। परंतु आशा राणीचा नवरा पवन सोबत आणि सासू सासऱ्यांसोबत त्याचं घरात राहत होती। त्यामुळे सासू सासरे वारंवार आशा राणीला पैशांवरून टोमणे मारत। पळून जाऊन लग्न करून आली, रिकाम्या हाताने आली म्हणून तिला टोमणे मारत, पैसे घेऊन ये म्हणून तिला त्रास देत। पवन मध्ये देखील बदल घडला। तोही बायकोला वारंवार पैशांवरून बोलू लागला, परंतु हा सगळा त्रास आशा सहन करत राहिली। लग्नानंतर 2 वर्षांनी आशा राणी हिला एक मुलगी झाली। वैष्णवी असे या मुलीचे नाव ठेवले। वैष्णवीच्या जन्मानंतर आशा राणीचा अजून जास्त छळ सुरू झाला। तुला मुलगाच का झाला नाही, मुलगी का झाली यावरून तिला त्रास देण्यात आला। आशा राणीला तिच्या घरच्यांसोबत बोलून दिलं जात नव्हतं। तिच्या चरित्रावर तिचाच नवरा संशय घेत होता। आशा राणीकडे एकही मोबाईल तो ठेवत नव्हता। बाहेर जाताना घराची कडी लावून जात असे, परंतु हा सगळा अत्याचार आशा राणीनं सहन करत राहिली। पवन पैशांसाठी अनेक वेळा तिच्या कुटुंबियांना व्हिडिओ कॉल करत आणि त्यांच्या समोरच आशा राणी हिला मारहाण करत। तू 4 चाकी गाडी घेण्याकरिता आणि इतर खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन येत जा। तुला नीट स्वयंपाक करताच येत नाही, तुला नवऱ्याची इज्जत करता येत नाही असं म्हणून नवरा सासू सासरे वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन तिचा छळ करत। मुलगी 2 वर्षांची झाली आणि आशा राणी परत गरोदर राहिली। 2च महिन्यानंतर आशाला मुलगीच असणार असे तिच्या लक्षणांवरून या लोकांनी ठरवलं आणि तिला मारहाण करायला सुरुवात केली। तिला पोटांवर लाथा मारल्या, इतका त्रास दिला की आशाचा गर्भपात झाला। आशा हा त्रास सहन करू शकली नाही आणि रागाने माहेरी निघून आली। तिने पळून जाऊन लग्न केलं। तिची चुकी तिने मान्य केली। ते लोक चांगले नाहीत तिने मान्य केलं, परंतु या आई वडिलांची व आशाची मोठी बहीण त्यांच्याच घरात नांदत असल्यामुळे यांना मोठं पाऊल उचलणं शक्य नव्हतं, कारण मोठ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होईल म्हणून। आशा आता आपल्या मुलीला घेऊन आपल्या आई वडिलांच्या घरीच राहू लागली। पण तेव्हाच माझी बायको माझ्याकडे नांदायला येत नाही, माहेरीच राहते अशी तक्रार पवननेच पोलिसांकडे केली। पोलिसांनी आशाला बोलवून घेतले आणि पवन व आशा या दोघांनाही समजावून सांगितले। आपण परत बायकोला त्रास देणार नाही असा पवनने सासरच्या लोकांना सांगितले आणि म्हणूनच परत एकदा आशा राणी 10 जानेवारी 2025 रोजी पवनच्या घरी नांदायला गेली। पण आशा राणी हिची मोठी बहीण उषा राणी हिला देखील सासरमध्ये असाच त्रास सुरू होता।
त्यामुळे 2 महिन्यांपासून ती देखील रायचूर येथे माहेरी निघून आली। इकडे आशा राणीचे काही दिवस चांगले गेले। नवऱ्याने परत तिला त्रास द्यायला सुरुवात केली। सासू सासऱ्यांनी तिचा पुन्हा छळ करायला सुरुवात केली। अशातच तिसऱ्यांदाही आशा राणी गरोदर राहिली। ती गरोदर आहे हे समजताच तिला नवरा त्रास द्यायला लागला। मुलगाच पाहिजे, मुलगी नाही म्हणून मारू लागला। माझी मोठी मुलगी वैष्णवी माझ्यासारखी दिसत नाही असे बोलून आशा राणीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला। बायको गरोदर आहे, तिच्या पोटात मुलगीच आहे की काय असा संशय घेऊन तिला घरात खूप जास्त मारहाण व्हायला लागली, त्रास दिला जाऊ लागला। या सगळ्या त्रासाला तीही कंटाळली, पण तरीही नवऱ्याकडेच राहिली। 5 जून 2025 सकाळी ती आपल्या आईवडिलांसोबत फोनवर बोलली। वैष्णवीला काही दिवसांसाठी तुमच्याकडे घेऊन जा म्हणाली। आपण गरोदर असल्याची बातमी मोठ्या आनंदानेच तिने आपल्या आईवडिलांनाही सांगितली। ती नाराज आहे, दुःखी आहे असे तिच्या फोनवरून वाटले नाही, पण त्याच दिवशी संध्याकाळी तुमच्या मुलीने आत्महत्या केली याचा फोन तिच्या घरच्यांना गेला। त्या बापाने घाईघाईत जावयाला फोन केला, तिला दवाखान्यात घेऊन जा म्हणाले, पण जावयाने सासऱ्यालाच ऐकवणूक केली। तुम्हाला पैसे मागितले होते, तुम्ही दिले नाही, गेली तुमची मुलगी। आई वडील भाऊ घाईघाईनेच मुलीच्या घरी गेले। त्यांची मुलगी वरती तशीच फाशीला अटकलेली होती। तेव्हाच त्यांच्या मनात मुलीने आत्महत्या नाही तर तिचा खून करण्यात आला आहे असे आले। 11 फूट उंचीवर ती फाशी कशी घेऊ शकते? दोरीला 4 गाठी आहेत, तिच्या चेहऱ्यावर जखमा आहेत असे एक ना अनेक आरोप करत आशाच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नव्हे तर हत्याच असल्याचे पोलिसांना सांगितले। सासरच्या मंडळींनी पैसे आणि 4 चाकी वाहनांसाठी छळ केल्यानंच आपल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचे मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे। 2024 मध्ये देखील नवरा पवन याने आशा राणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं। त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीनं नवरा बायको यांच्यात समुपदेशन करण्यात आले होते। मात्र त्यानंतर देखील नवरा पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणं सुरूच राहिलं। मात्र वर्षभराच्या आतच ही दुर्दैवी घटना घडली। काल आत्महत्या झाल्यापासून मृत आशा राणी हिची 3 वर्षांची मुलगी वैष्णवी ही सासरच्या लोकांच्याच ताब्यात होती। आता काही वेळापूर्वीच वैष्णवीला आशा राणी यांच्या माहेरच्या कुटुंबियांना देण्यात आलं आहे। मोहोळ पोलीस ठाण्यात आशाच्या वडिलांनी नवरा व सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला। नवऱ्याला अटक केली गेली, पण सासू सासरे फरार होते। काही शोधानंतर आशा राणी भोसले प्रकरणातील 3ही आरोपी नवरा सासू सासरा आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात पवन भोसले, अलका भोसले आणि बलभीम भोसले या तिघांविरोधात कलम 80, 115 आणि 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर आई वडिलांनी आपल्या मुलींना त्रास होतोय हे बघून तिला सासरी पाठवायलाच नको आणि मुलींनीही अत्याचार सहन न करता स्वतःच्या पायावर उभे राहावे। सासरी नको आणि माहेरीही नको, स्वतःच काहीतरी स्वतःच अस्तित्व घडवून दाखवावं। खास करून पळून जायच्या अगोदर 1000 वेळा विचार करावा आणि आई वडिलांनीही मुलीला त्रास होतोय हे माहिती असूनही परत तिला सासरी पाठवायची चुकी अजिबात करू नये। बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? या मुलीच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळेल का? तिने खरंच आत्महत्याच केली असेल की ही तिची हत्या झाली असेल, तीही पैशांसाठी? या सगळ्यांमध्ये या 3 वर्षाच्या लहान वैष्णवीची काय चुकी की ती आज पोरकी झाली? जर या छळाला कंटाळून त्या मुलीनं 3 महिन्याच्या गरोदर असतानाही आत्महत्या केली असेल तर तिने स्वतःचाच नाही तर जन्माला न आलेल्या मुलाचाही जीव घेतला। काय वाटतं या प्रकरणात? खाली कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच मांडा। व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं अजिबात विसरू नका। स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा। धन्यवाद।